आणि आपलं प्रत्येक लेक्चर रेकॉर्डेड असणार आहे, जेणेकरून नंतरही आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून हे लेक्चर बघू शकणार. ओके, आज आपला हा पहिला दिवस आहे आणि आज आपण सुरुवातीला सिलेबस बघणार आहोत की नेमकं आपण काय शिकणार आहोत इंग्रजी भाषेमध्ये. तो फर्स्ट टॉपिक इज, सुरुवातीला आपण अल्फाबेट्स अँड साऊंड शिकणार आहोत आणि आपण मराठी भाषेमधून जाणून घेणार आहोत. सुरुवातीला जसं जसं आपण बेसिक शिकत जाऊ पुढे पुढे तर सुरुवातीला आपण अल्फाबेट्स जे आहेत ते जाणून घेणार आहोत. अल्फाबेट अँड साऊंड म्हणजे वर्णमाला आणि त्याचं उच्चारण कसं करायचं याविषयी फर्स्ट आपण समजून घेणार आहोत. डिटेल्स तपशील, लेटर प्रोनाउन्सिएशन, व्हॉवेल अँड कॉन्सोनंट साऊंड, अक्षरांचे उच्चार, स्वर आणि व्यंजन. देन नेक्स्ट बेसिक ग्रीटिंग्स, मूलभूत अभिवादन, त्यामध्ये हॅलो, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू. एक्स्ट्रा म्हणजेच नमस्कार, सुप्रभात किंवा एकमेकांविषयी आपण हालचाल विचारत असतो, तर ते आपण जाणून घेणार आहोत. नेक्स्ट सेल्फ इंट्रोडक्शन, स्वतःची ओळख इंग्रजीमधून कशी द्यावी ते जाणून घेणार आहोत. मग त्यामध्ये आपलं नेम, एज, सिटी, फॅमिली, हॉबीज, प्रोफेशन म्हणजे नाव, शहर, वय, कुटुंब, छंद आणि व्यवसाय. नेक्स्ट नंबर अँड टाइम अँड डेट्स, अंक, वेळ व तारखा म्हणजेच काउंटिंग, टेलिंग टाइम, डेज, मंथ्स, इयर्स, मोजणी, वेळ सांगणे, दिवस, महिने आणि वर्ष. कॉमन डेली वर्ड्स, रोजचे सामान्य शब्द जे आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत जे सामान्य जीवन जगतो, म्हणजे घरातील जीवन असेल, ऑफिसमधील असेल, मार्केट, ट्रॅव्हल असेल, त्यामध्ये आपण जे शब्द वापरतो किंवा जे कम्युनिकेशन करतो ते आपण शिकणार आहोत. नेक्स्ट लेवल, ग्रामर अँड फाउंडेशन. फर्स्ट पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दाच्या जाती, नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, प्रेपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन म्हणजेच ज्याला आपण नाम, सर्वनाम, क्रियापद,
म्हणत असतो. विशेषण, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वी, उद्गारवाचक अव्यय ज्याला म्हटलं जातं. नेक्स्ट टेन्स, त्यामध्ये प्रेझेंट, पास्ट, फ्युचर टेन्स येतात, ते आपण जाणून घेणार आहोत. नेक्स्ट येतं सेंटेन्स टाईप्स, ॲसर्टिव्ह, इंट्रोगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लामेटरी, म्हणजे विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी आणि उद्गारार्थी वाक्य कसं करायचं ते शिकणार आहोत. नेक्स्ट येतं आर्टिकल्स, अ अँड द याचा वापर कसा केला जातो, त्याचे नियम. प्रेपोजिशन, इन, ऑन, ॲट, अंडर, बिटवीन, एक्स्ट्रा हे कसं वापरतात ते जाणून घेणार आहोत. त्यानंतर मॉडल व्हर्ब्स, कॅन, कुड, मे, माइट, शुड, मस्ट, विल, वुड. नेक्स्ट 3 लेवल स्पीकिंग प्रॅक्टिस, डेली कन्व्हर्सेशन, ॲट होम, ऑफिस, मार्केट, रेस्टॉरंट, हॉस्पिटल, बँक, म्हणजे घरातील कम्युनिकेशन असेल, कार्यालयातील असेल, बाजारातील असेल, हॉटेल, हॉस्पिटलमधील असेल, बँकेमधील असेल, ते कसं कन्व्हर्सेशन केलं जातं ते आपण बघणार आहोत. प्रश्न तयार करणे, क्वेश्चन फॉर्मेशन, डब्ल्यूच क्वेश्चन्स ज्याला म्हणतात, व्हॉट, वेअर, व्हेन, व्हाय, हू, हाऊ, त्या शब्दांचे प्रश्न. त्यानंतर गिविंग इन्स्ट्रक्शन्स, हाऊ टू गाईड समवन, स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन्स, म्हणजे एखाद्याला मार्गदर्शन किंवा पायरी पायरीने स्पष्टीकरण कसं आपण इंग्रजीमधून देऊ शकतो ते शिकणार आहोत. एक्सप्रेशन, ओपिनियन्स, आय थिंक, इन माय व्ह्यू, आय फील, अकॉर्डिंग टू मी, म्हणजे जसं आपण असं म्हणतो की आय थिंक मला असं वाटतं, इन माय व्ह्यू माझ्या मते, आय फील किंवा अकॉर्डिंग टू मी मला असं वाटतं किंवा माझ्या म्हणण्यानुसार. तर अशा पद्धतीचं आपण समोरच्या सोबत वार्तालाप करत असतो, कम्युनिकेशन करत असतो, त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट येतं डिस्क्रायबिंग पीपल अँड प्लेस, आपण एक व्यक्तींविषयी किंवा जागेविषयी वर्णन करत असतो. पर्सनॅलिटी, लोकेशन, फिजिकल अपिअरन्स. त्यानंतर मेकिंग रिक्वेस्ट अँड ऑफर्स, विनंती व ऑफर करणे, जसं कॅन आय, वुड यू लाईक, कुड यू प्लीज, तुला हे आवडते का, मी करू का, कृपया करू शकाल का. लेवल 4 ॲडव्हान्स स्पीकिंग, प्रगत बोलणे. स्टोरी टेलिंग, नॅरेटिव्स, कथाकथन व वर्णन, पास्ट इव्हेंट, एक्सपिरियन्सेस किंवा इन्सिडेंट्स जे झालेले असतील त्यांच्याविषयी आपण अनुभव एकमेकांना सांगत असतो. ग्रुप डिस्कशन, एक्सप्रेसिंग ॲग्रीमेंट, डिसॲग्रीमेंट, डिबेटिंग. पब्लिक स्पीकिंग टिप्स, आय कॉन्टॅक्ट, व्हॉइस मॉड्युलेशन, कॉन्फिडन्स बिल्डिंग. इंटरव्ह्यू प्रिपरेशन, त्यामध्ये सेल्फ इंट्रोडक्शन असतं, कॉमन क्वेश्चन आन्सर, मॉक इंटरव्ह्यूज, टेलिफोन वरती संभाषण जसं असतं ते. 4th लेवल झाल्यानंतर 5th लेवल येते व्होकॅब्युलरी अँड फ्लुएन्सी. वर्ड ऑफ द डे, दिवसाचा शब्द. 5 न्यू वर्ड्स डेली विथ मिनिंग्स अँड सेंटेन्सेस. तर नेक्स्ट अशा पद्धती आपण हे जाणून घेणार आहोत. तर आपण सुरुवातीला आज फर्स्ट डे असल्यामुळे इंग्रजीमधील आपण स्वर आणि व्यंजन, कॉन्सोनंट अँड व्हॉवेल्स याविषयी आपण जाणून घेणार आहोत. सो आय विल शेअर नेक्स्ट फाईल. ओके. आता इंग्रजीमध्ये 26 अल्फाबेट्स असतात. 26 हॅज अल्फाबेट हॅज 26 लेटर.
म्हणजे 26 अल्फाबेट्स आहेत. दे आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. ते 2 गटांमध्ये विभागले गेले आहेत. फर्स्ट येतं वॉवेल्स, ज्याला आपण मराठीमध्ये स्वर म्हणतो. तर ते स्वर आहेत AEIOU. 5 स्वर आहेत, वॉवेल्स आहेत. नेक्स्ट कॉन्सोनंट येतं, म्हणजे व्यंजन. 21 व्यंजन आहेत. AEIOU सोडून बाकीचे BCDFGH JKLMNO हा तर स्वर आहे. P येतो, QRSTVWXYZ. 21 वॉवेल कॉन्सोनंट येतात अँड 5 वॉवेल्स. समटाइम्स Y इज ऑल्सो यूज ॲज अ वॉवेल, म्हणजे कधी कधी Y हा जो स्वर म्हणूनही वापरला जातो शब्दांमध्ये, जेव्हा शब्दांचा उपयोग करतो तेव्हा. वॉवेल साऊंड, स्वरांचं उच्चारण कसं करायचं हेही आपण इथे दिलेलं आहे. शॉर्ट वॉवेल साऊंड्स. शॉर्ट वॉवेल म्हणजे ज्यांचं उच्चारण थोडं दीर्घ नसतं, शॉर्ट असतं. जसं स्मॉल, क्विक साऊंड, म्हणजे छोटे आणि त्वरित आवाज करणारे जे साऊंड्स आहेत त्याला शॉर्ट वॉवेल साऊंड म्हटलं गेलेलं आहे. एक्झाम्पल जसं ॲपल, एलिफंट, इन्सेक्ट, ऑक्स, अम्ब्रेला हे लगेच उच्चारण केलेले जातात. हे शब्द हे शॉर्ट वॉवेल्स पासून बनलेले साऊंड्स आहेत. देन लॉंग वॉवेल साऊंड्स. साऊंड सेज इट्स ओन लेटर नेम, म्हणजे स्वतःचे अक्षर म्हणून उच्चारतात. जसं ॲप्रॉन, ईगल, आईस, ओपन, युनिफॉर्म. म्हणजे हे काय आहे, थोडं दीर्घ साऊंड्स उच्चारण असते याचं. त्यानंतर कॉन्सोनंट साऊंड आहे, व्यंजनांचे उच्चारण. कॉन्सोनंट्स आर प्रोनाउन्स्ड विथ द हेल्प ऑफ वॉवेल, म्हणजे व्यंजनांचा उच्चार स्वराच्या सहाय्याने होतो. आता आपण कसं हे जाणून घेतोय, इंग्लिश प्लस मराठी, म्हणजे आपण मराठी पण मराठीमधून जाणून घेणार आहोत आणि इंग्रजीमधूनही. हार्ड साऊंड्स, कठोर साऊंडमध्ये जे येतात, जसं बी म्हणजे बॅट, डी म्हणजे डॉग, जी म्हणजे गो, के म्हणजे काइट, पी म्हणजे पेन, टी म्हणजे टॉप. हार्ड म्हणजे त्याचं उच्चारण एकदम हार्ड वाटतं, सॉफ्ट वाटत नाही त्या हिशोबाने. सॉफ्ट साऊंड्स, मृदू साऊंड असतात. जसं सिटी, स हा साऊंड आहे, मृदू आहे, सॉफ्ट. जी जिम, एस सन, SH शिप, CH चेअर, TH थिंक. तर अशा पद्धतीचे सॉफ्ट साऊंड्स आहेत. नेक्स्ट येतं अल्फाबेट प्रोनाउन्सिएशन गाईड, अक्षरांचा उच्चार मार्गदर्शन. जसं ए साऊंड, ए उच्चारण करायचं. बी आहे, सी हे आपण आता लहानपणी शिकलेलो आहोत, त्यामुळे याचं हे काही मी एक्सप्लेनेशन करणार नाही. ही PDF फाईल मी शेअर करेलच ग्रुपवरती. त्यानंतर कॉमन प्रोनाउन्सिएशन मिस्टेक, तर इथे दिलेलं आहे की आपण उच्चारण कसं केलं पाहिजे काही काही शब्दांचं. तर फर्स्ट व्ही येतो, व्ही सेड ॲज व, करेक्ट, योग्य. व्ही सेड ॲज व, लिप्स अँड टीथ टुगेदर, म्हणजे जो व्ही आहे त्याचं उच्चारण आपण काय करायचं, व करायचं. व लाह मराठीमध्ये व. व्हीचा उच्चार दात व ओठ एकत्र आणून करा, दाताने ओठ, तेव्हा व असं होतं, व न करता, म्हणजे सेपरेट आपण जेव्हा करतो. आता हा जो डब्ल्यू आहे, डब्ल्यू सेड ॲज व, डब्ल्यू सेड ॲज डब्ल्यू, लिप साऊंड, म्हणजे याचं उच्चारण डब्ल्यूच करायचं, व नाही. त्यानंतर TH सेड ॲज ट, तर त्याचं उच्चारण तसं नाही, THचं द किंवा थ येतं. टंग बिटवीन टीथ, म्हणजे TH साठी जीभ दातांच्या मध्ये ठेवा. त्यानंतर येतं झेड, सेड ॲज ज, तर तसं नव्हे, तर झ येतं. बजिंग साऊंड, झेडचा उच्चारण भुंग्यासारखा झ असा करा. प्रॅक्टिस एक्सरसाइज, म्हणजे साऊंडची प्रॅक्टिस कशी करायची आपण, कारण साऊंड इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे साऊंडवरून आपल्याला स्पीच योग्य पद्धतीने किंवा शब्द चुकत नाही, साऊंड परफेक्ट येतात. ॲपल, अँट, एरोप्लेन, बी बॉल, बुक, बेबी. से साऊंड मोठ्याने म्हणा. कॅट, कार, सिटी. हिअर सी साऊंड लाईक स. त्यानंतर सेकंड एक्सरसाइज,
आयडेंटिफाय द वॉवेल साऊंड, स्वर ओळखा. कॅट, तर इथे ए ई अशा पद्धतीचं साऊंड आलेलं आहे. केक, इथे लॉंग केक ए आलेला आहे, ए आय. पेन ई आलेला आहे, शॉर्ट साऊंड. फिट, लॉंग आय आलेला आहे, फिट म्हणजे आय येतो. डॉग अ येतो. तर अशा पद्धतीने इथे प्रॅक्टिससाठी काही साऊंड दिलेले आहेत. त्यानंतर टंग ट्विस्टर फॉर प्रॅक्टिस. आता टंग ट्विस्टर का दिलेली आहे, म्हणजे आपण जेव्हा इंग्रजी बोलतो तेव्हा आपलं बोलताना बरोबर उच्चारण होत नाही, तर त्यासाठी टंग ट्विस्टरचा सराव करायचा आहे, जेणेकरून आपले होठ आणि जे व्होकल पार्ट आहे, गळा, तर टंग ट्विस्टरची प्रॅक्टिस केल्याने आपला जे बोलण्याचा जो ढोब आहे त्याच्यामध्ये काय होतं, डेव्हलप होतं. चांगल्या पद्धतीचं आपल्याला उच्चारण करता येतं परफेक्टली. त्याचा आपल्याला सराव करायचा आहे, शब्द अडकत नाही मुखामध्ये. तर काही टंग ट्विस्टर आहेत. तर पहिला इथं आलेला आहे, शी शेल्स ऑन द सी शोर. तर याची प्रॅक्टिस करायची कंटिन्यू. सी शेल्स ऑन द सी शोर, सी शेल्स ऑन द सी शोर, सी शेल्स ऑन द सी शोर. याने काय होतं की आपलं जे टंग आहे किंवा बोलण्याची जी लबक आहे त्याच्यामध्ये ग्रोथ होते आणि आपण परफेक्टली उच्चारण करता येतं. त्यानंतर आहे पीटर पायपर पिक्ड अ पेक ऑफ पिकल्ड पेपर्स. त्याचं पण प्रॅक्टिस करायची आहे. जसं इथं मराठीमध्ये उच्चारण दिलं तसं मी याचं नंतर उच्चारण देईलच. टिप्स फॉर बेटर प्रोनाउन्सिएशन. चांगल्या उच्चारासाठी टिप्स. वॉच युअर माउथ पोझिशन. आरशासमोर उभे राहून तोंडाची हालचाल पहा. लिसन अँड रिपीट. इंग्रजी ऐका आणि पुन्हा म्हणा. जसं यूट्यूबवरील असेल, न्यूज असेल किंवा सॉंग्स असतील. रीड अलाउड डेली. रोज 5 मिनिटे मोठ्याने वाचा. रेकॉर्ड युअर सेल्फ. स्वतःचा आवाज रेकॉर्ड करा आणि ऐका. फोकस ऑन डिफिकल्ट साऊंड. जसं व्ही, डब्ल्यू, हा पण द किंवा थ बघितलेला होता. झेड, एस एच, सी एच यावर विशेष लक्ष द्या. होमवर्क. तर आपल्याला समजा हे लिहून काढायचं आहे. राईट ऑल 26 लेटर्स इन कॅपिटल अँड स्मॉल फॉर्म्स. म्हणजे आपण जे आता जे नवीन असतील ज्यांना समजायला थोडं म्हणजे सुरुवातच आहे ज्यांची, तर त्यांनी हे सर्व स्वर स्मॉल साईजमध्ये आणि मोठ्या साईजमध्ये काय करायचे आहे, त्याची प्रॅक्टिस करायची आहे लिहिण्याचा. म्हणजे लिहिण्याचा तुम्ही सराव करायचा आहे. आता नेक्स्ट आपण घेणार आहोत की अभिवादन कसं करायचं याविषयी सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर फाइंड 5 वर्ड्स फॉर इच वॉवेल साऊंड, शॉर्ट अँड लॉंग. प्रत्येक स्वरासाठी 5 स्वर व 5 दीर्घ शब्द शोधा. तर शोधण्याची गरज नाही, मी ग्रुपवरती शेअर करेलच ऑलरेडी. प्रॅक्टिस सेईंग युअर नेम अँड ॲड्रेस इन इंग्लिश विथ करेक्ट प्रोनाउन्सिएशन. तुमचे नाव व पत्ता योग्य उच्चारात इंग्रजीत म्हणा. आता आपण हे पुढे देणारच आहोत. तर सुरुवातीला आपण आता अभिवादन कसं करायचं बेसिक ते आपण बघणार आहोत. आता आपण काय करतोय, बेसिक पासून सुरुवात केलेलं आहे, अजून पुढे गेलेलो नाही. सो आय विल शेअर नेक्स्ट PDF फाईल. ओके. बेसिक ग्रीटिंग्स, डिटेल नोट्स इथे दिलेले आहेत. मूलभूत अभिवादन. व्हॉट आर ग्रीटिंग्स. अभिवादन म्हणजे काय. ग्रीटिंग्स आर वर्ड्स ऑर फ्रेजेस यूज टू ग्रीट समवन व्हेन यू मीट देम. म्हणजे अभिवादन म्हणजे एखाद्याला भेटताना अभिवादन करण्यासाठी वापरले जाणारे शब्द किंवा वाक्य. दे शो पोलाइटनेस, रिस्पेक्ट अँड फ्रेंडलीनेस. म्हणजे त्यातून शिष्टाचार, आदर आणि मैत्री दिसून येते. टाइप्स ऑफ ग्रीटिंग्स. फर्स्ट फॉर्मल म्हणजे विथ एल्डर्स,
सिनियर्स, टीचर्स इन ऑफिसेस, म्हणजे वडीलधारी वरिष्ठ शिक्षक किंवा कार्यालयात. तर जसं आपण गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट अशा पद्धतीचं आपण फॉर्मल कम्युनिकेशन करायचं आहे. इन्फॉर्मल ज्याला अनौपचारिक म्हणतात, विथ फ्रेंड्स, फॅमिली, कलिग्स, सेम एज ग्रुप्स. तर म्हणजे मित्र असतील, कुटुंब आहे, सहकारी आहेत किंवा समवयस्क आहेत आपल्या वयाचे, जसं हॅलो, हाय, व्हॉट्सअप, हाऊ आर यू अशा पद्धतीने. टाईम बेस्ड ग्रीटिंग्स, वेळेनुसार अभिवादन, जसं गुड मॉर्निंग सनराईज टू म्हणजे सूर्य उगवल्यापासून तर 12 PM, सकाळी 6 ते 12. जसं मग असं या वेळेमध्ये आपल्याला गुड मॉर्निंग म्हणायचं, म्हणजे 12च्या आत आपल्याला काय करायचं आहे, गुड मॉर्निंग म्हणायचं आहे. देन आफ्टर म्हणजे गुड आफ्टरनून, म्हणजेच दुपारची वेळ कुठून चालू होते, 12 PM टू 5 PM, दुपारी 12 ते 5, तर गुड आफ्टरनून म्हणायचं आहे. गुड इव्हिनिंग आफ्टर 5 PM टू सनसेट, म्हणजेच काय संध्याकाळी 5 ते रात्रीपर्यंत, तर गुड इव्हिनिंग. आणि गुड नाईट रात्रीच्या वेळेस, आफ्टर सनसेट म्हणजे रात्री झोपताना जेव्हा आपण म्हणतो, तर गुड नाईट म्हणजे शुभरात्री. गुड डे एनी टाईम, कोणत्याही वेळी, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण रात्रीपर्यंत गुड डे म्हणू शकतो, कॉमन आहे एनी टाईम. त्यानंतर कॉमन ग्रीटिंग्स विथ रिस्पॉन्सेस, जसं हॅलो, तर आपण हाय हॅलो करायचं आहे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, समोरच्या रिस्पॉन्स द्यायचा, हाऊ आर यू, आय एम फाईन, थँक्यू, अँड यू, म्हणजे अशा पद्धतीने हाऊ आर यू, तू कसा आहेस, त्याला इंग्रजी म्हणून म्हणायचं आहे आय एम फाईन, थँक्यू. आपण पुढे हे घेणारच आहोत, प्रत्येक वर्ड्स, इच वर्ड्स सेंटेन्सचं मराठी भाषांतर, शब्दांची रचना कशी होते ते समजून घेणार आहोत. त्यानंतर हाऊ इज म्हणजे हाऊ इज किंवा इट्स गोईंग वेल, प्रिटी गुड, कसे चालले आहे, छान चालले आहे. व्हॉट्सअप, नथिंग मच, ऑल गुड, काय चाललं आहे तर काही खास नाही, चांगलं असेल तर ऑल गुड, सर्व व्यवस्थित आहे. हाऊ डू यू डू, हाऊ डू यू डू म्हणजे नमस्कार, प्रत्येक भेटीत विचार हाऊ डू यू डू. नाईस टू मीट यू, म्हणजे तुम्हाला भेटून आनंद झाला, मलाही आनंद झाला. त्यानंतर लॉंग टाईम नो सी, यस इट्स बीन अ व्हाईल, खूप दिवसांनी भेटलो, हो खूप दिवस झाले, अशा पद्धतीने. त्यानंतर वेगवेगळ्या परिस्थितीसाठी अभिवादन, मीटिंग समवन फर्स्ट टाईम, म्हणजे आपण फर्स्ट टाईम भेटलेलो असेल तर काय बोलायचं, तर इथं दिलेलं आहे नाईस टू मीट यू, प्लीज टू मीट यू, तुम्हाला भेटून आनंद झाला. समजा फर्स्ट टाईम आपण कोणाला जरी भेटलो तर तिथे उच्चारण असं करायचं आहे, नाईस टू मीट यू किंवा प्लीज टू मीट यू, तुम्हाला भेटून आनंद झाला. नेक्स्ट मीटिंग अ फ्रेंड, मित्राला भेटल्यानंतर, हे व्हॉट्सअप, लॉंग टाईम नो सी, काय चाललंय, खूप दिवसांनी भेटलो, समजा अशा खूप दिवसांनी भेटतोय, अशा पद्धतीचा तिथे अर्थ होतो. त्यानंतर मीटिंग अ सिनियर एल्डर, वडीलधाऱ्या लोकांना भेटताना, गुड मॉर्निंग सर किंवा गुड मॉर्निंग मॅडम, हाऊ आर यू, आपण कसे आहात. फोन कॉलवर ती बोलताना हॅलो, गुड मॉर्निंग, मे आय स्पीक टू म्हणजे नमस्कार, शुभप्रभात, मे आय स्पीक टू सतीश, मी सतीशशी बोलू शकतो का, मे आय स्पीक टू मंगेश, मे आय स्पीक टू लता, अशा पद्धतीने. नेक्स्ट व्हॉट्सअप मॅसेज करताना हाय, हे, गुड मॉर्निंग, अशा पद्धतीने. सेईंग गुड बाय, तर गुड बाय, बाय, सी यू लेटर, टेक केअर, असे शब्द आपण सामान्य निरोप देताना, बाय बाय करताना सी यू लेटर, पुन्हा भेटूया, टेक केअर, काळजी घ्या, अशा अर्थाने. इनफॉर्मल ग्रीटिंग्स, जसं हाय, व्हॉट्सअप, रिस्पॉन्स नथिंग मच, चिल, हाऊ डू यू डू, हे, व्हॉट्स न्यू, ऑल गुड, सेम ओल्ड, हॅलो, हे, अशा पद्धतीने. फॉर्मल ग्रीटिंग्स, ऑफिस असेल, मीटिंग असेल, टीचर असेल, तर गुड मॉर्निंग, हाऊ आर यू, फर्स्ट टाईम, हाऊ डू यू डू. फॉर्मल इंट्रोडक्शन, द प्लेजर इज माइन. फॉर्मल सेटिंग, येस प्लीज, मे आय इंट्रोड्यूस माय सेल्फ, अशा पद्धतीने.
त्यानंतर रिस्पॉन्डिंग टू ग्रीटिंग्स, म्हणजे समोरच्याला आपल्याला रिस्पॉन्ड द्यायचा असेल तेव्हा कसं आपण बोलायचं आहे. म्हणजे ही बोलण्याची स्टार्टचं सुरुवातीचं आहे. हाऊ आर यू, समोरच्याने विचारलं तुम्हाला हाऊ आर यू, तर त्याला रिस्पॉन्स करायचा आय एम ग्रेट, आय एम फंटॅस्टिक, आय एम वंडरफुल. नॅचरल रिस्पॉन्स आय एम ओके, आय एम फाईन, नॉट बॅड, म्हणजे नॅचरल. आणि जर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायचा असेल एकदम, तर आय एम ग्रेट, आय एम फॅन्टॅस्टिक, आय एम वंडरफुल. अँड नॅचरल न्यूट्रल द्यायचं असेल रिस्पॉन्स, म्हणजे आपल्याला एकदम न्यूट्रल आहे मध्यम, तर आय एम ओके, आय एम फाईन, नॉट बॅड, अशा पद्धतीने न्यूट्रल रिस्पॉन्स द्यायचा आहे. नेक्स्ट आहे हाऊ इज इट गोईंग, इट्स गोईंग ग्रेट, प्रिटी गुड. न्यूट्रल असेल इट्स ओके, आणि पॉझिटिव्ह असेल तर प्रिटी गुड, इट्स गोईंग ग्रेट. व्हॉट्सअप, अ लॉट, बिझी, म्हणजे काय चालू आहे अशा पद्धतीने, बिझी आहे. असेल तर न्यूट्रल असेल नथिंग मच, सेम ओल्ड. हाऊ हॅव यू बीन, हॅव बीन ग्रेट, रिअली गुड, किंवा हॅव बीन ओके, फाईन. पोलाईट फ्रेज, नम्र वाक्य, प्लीज, म्हणजे रिक्वेस्ट, विनंती करताना तर प्लीज, थँक्यू, धन्यवाद, थँक्स लॉट, खूप धन्यवाद. म्हणजे समजा आता इथं रिक्वेस्ट करायची असेल तर प्लीज म्हणायचं, आभार म्हणायचं असेल थँक्यू, आणि मोर ग्रॅटिट्यूड, अधिक आभार आपल्याला व्यक्त करायचं तर थँक्स लॉट, म्हणजे खूपच मोठं आपल्याला त्यांनी मदत केलेली आहे या अर्थाने. धन्यवादाला उत्तर देताना यू आर वेलकम, तुमचे स्वागत आहे. आणि माफ करा, सॉरी, दिलगिरी व्यक्त करताना एक्सक्यूज मी, क्षमा करा. अट्रॅक्ट अटेन्शन, म्हणजे समोरच्याचं लक्ष आपल्याकडे वेधायचं असेल तर, किंवा समोरच्याला आपल्याला माहिती नाही आपण आलो आहे म्हणून, समजा कोणाला बाजूला जरी करायचं असेल आपल्याला, तर आपण त्याला म्हणायचं एक्सक्यूज मी, प्लीज साईड म्हणण्याची गरज नाही, एक्सक्यूज मी, तो बाजूला होतो, म्हणजे आपल्याकडे लक्ष देण्यासाठी की मी आलो आहे यासाठी. पार्डन मी, मला माफ करा. व्हेन नॉट अंडरस्टूड, न समजल्यास, म्हणजे तुमचं बोलणं समोरच्याला समजलं नसेल तर काय म्हणायचं आहे, पार्डन मी, मला माफ करा. प्रॅक्टिस डायलॉग, सरावासाठी काही संवाद आपण बघणार आहोत. गुड मॉर्निंग सर, हाऊ आर यू, तर बी वाला उत्तर देईल गुड मॉर्निंग, आय एम फाईन, थँक्यू, अँड यू. ए वाला परत प्रश्न विचारेल किंवा बोलेल आय एम ग्रेट, थँक्यू. नेक्स्ट मिळेल नाईस टू मीट यू, तर आपण त्याला उत्तर द्यायचं आहे नाईस टू मीट यू टू. टू म्हणजे सुद्धा, म्हणजे मला भेटून, तुम्हाला भेटून छान वाटले, तर आपणही म्हणायचं मला पण तुम्हाला भेटून छान वाटले. डायलॉग 2 फॉर्मल, हे व्हॉट्सअप, हे नथिंग मच, हाऊ इज इट गोईंग, प्रिटी गुड, लॉंग टाईम नो सी, यस. म्हणजे आता हे दोघांमधलं संभाषण चालू आहे, त्याविषयी आपण हे जाणून घेत आहोत. तर पुन्हा घेऊया आपण. समोरच्याने विचारलं हे व्हॉट्सअप, तर आपण उत्तर द्यायचं आहे नथिंग मच, हाऊ इज इट गोईंग. आता पहिला दिवस असल्यामुळे फक्त आपण फॉर्मल कम्युनिकेशन कसं आहे ते समजून घेणार आहोत. नेक्स्ट आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं आपण याची प्रॅक्टिस अगेन अँड अगेन करणार आहोत. पुन्हा या कम्युनिकेशनची प्रॅक्टिस आपण पुन्हा करणार आहोत. पण बेसिक सुरुवातीला जाणून घेतोय की कशा पद्धतीने व्हर्बल अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन समोरच्या सोबत करायचं आहे सुरुवातीला. त्यानंतर यस, इट्स बीन अ व्हाईल, हाऊ आर यू, आय एम ग्रेट, अँड यू, सेम ओल्ड, सेम ओल्ड. डायलॉग 3 फोन कॉल, गुड मॉर्निंग, मे आय स्पीक टू रोहन प्लीज, गुड मॉर्निंग, मे आय स्पीक टू रोहन प्लीज, यस दिस इज रोहन स्पीकिंग, हु इज दिस. त्यानंतर नेक्स्ट म्हणेल दिस इज अमित, हाऊ आर यू, आय एम फाईन, थँक यू, हाऊ आर यू, आय एम गुड टू. त्यानंतर कॉमन मिस्टेक, चुका काय टाळायच्या आहेत, हाऊ आर यू रिप्लाइड विथ यस, म्हणजे आय एम फाईन किंवा गुड, म्हणजे प्रश्नाला हो नाही तर उत्तर द्या. म्हणजे समोरच्याने विचारला हाऊ आर यू, तर त्याला रिप्लाय देताना आय एम फाईन असं उच्चारायचं, किंवा गुड. गुड नाईटसाठी गुड इव्हिनिंग, म्हणजे गुड इव्हिनिंग, गुड नाईटच्या ऐवजी गुड इव्हिनिंग आपण म्हणायचं नाही आहे. आय एम गुड,
तर करेक्ट आय एम फाईन किंवा थँक्यू असं म्हणायचं आहे, म्हणजे जशा पद्धतीचं असेल तसं. व्हॉट्सअप याच्याऐवजी हाऊ आर यू सर अशा पद्धतीने म्हणायचं आहे. त्यानंतर टिप्स फॉर बेटर ग्रीटिंग्स, चांगल्या अभिवादनासाठी टिप्स. स्माइल व्हाईल ग्रीटिंग, अभिवादन करताना हसरा चेहरा आक म्हणजे स्माइल द्या त्याला. मेक आय कॉन्टॅक्ट, डोळ्यांमध्ये डोळे देऊन बोला म्हणजे आदर राखा. यूज करेक्ट टाइम बेस्ड ग्रीटिंग्स, वेळेनुसार योग्य अभिवादन वापरा. प्रनन्सिएशन इज इम्पॉर्टंट, उच्चाराकडे लक्ष द्या. गुड मॉर्निंग अशा पद्धतीने. रिस्पॉन्ड व्हेन ग्रीटेड, कोणी अभिवादन केल्यास उत्तर द्या, इग्नोर करू नका. अभिवादन केलं तर आपणही त्याला उत्तर द्या. प्रॅक्टिस विथ फ्रेंड्स, मित्रासोबत सराव करा किंवा घरगुती किंवा घरातील व्यक्ती असेल त्याच्यासोबत सराव करा. मुलं आहेत, मुलांसोबत सराव करा. होमवर्क, राईट 10 ग्रीटिंग्स इन इंग्लिश विथ देअर मराठी मिनिंग. आता जे मी हे दिलेलं आहे हे काय करायचं आहे तुम्हाला लिहून काढायचं आहे स्वतःच्या हाताने, जेणेकरून आपली प्रॅक्टिस होईल. ओके, तर याचं मी उच्चारण जे आहे ते पण देतोय मी. जेणेकरून आपल्याला त्याचं उच्चारण कसं करायचं याची प्रॅक्टिस ही झाली पाहिजे. ग्रुपमध्ये शेअर करेल मी. ओके, प्रॅक्टिस दिस कन्व्हर्सेशन विथ अ फ्रेंड अँड रेकॉर्ड इट. प्रॅक्टिस करा घरातील व्यक्तींसोबत आणि ते रेकॉर्ड करा मोबाईलमध्ये, ऑडिओ किंवा व्हिडिओ. जसं हॅलो, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू. नेक्स्ट म्हणजे उत्तर देताना गुड मॉर्निंग, आय एम फाईन, थँक्यू. And you? I'm a great. What's up? Nothing much. Just busy with work. Okay. See you later. Take care. Bye bye. Take care. Write a WhatsApp message to a friend using at least 2 greetings. मित्राला किमान 2 अभिवादन वापरून एक व्हॉट्सअप मेसेज करायचा. म्हणजे आता मी हे जे दिलेलं आहे याच्यामधून काय करायचं आहे, याच्यामधून प्रॅक्टिस करायचं आहे. आता आपण काही स्मॉल सेंटेन्स बघूया. रोजच्या जीवनामध्ये काय काय शब्द आपण वापरायचे किंवा वाक्य आपण वापरायचे ते आपण बघणार आहोत. ओके, आय विल शेअर अनदर फाईल. जस्ट वेट 30 सेकंड. स्मॉल सेंटेन्सेस फॉर डेली स्पीकिंग प्रॅक्टिस. टुडे इज फर्स्ट डे. हा पहिला दिवस असल्यामुळे जास्त मी देणार नाही, कारण सुरुवातीला फक्त आपण काय केली, सुरुवात केलेली आहे. बेसिक फर्स्ट डेला आपण जाणून घेतले. आता आपल्याला बेसिक माहीतच असेल प्रत्येकालाच, पण तरी पण घेतलेलं आहे, जेणेकरून समजा आपल्यामधील एक जरी बेसिक माहिती नसेल तर त्याच्यासाठीही आपण हे घेतलेलं आहे. तर ग्रीटिंग्स अँड इंट्रोडक्शन, अभिवादन आणि ओळख, त्याचं उच्चारण पण दिलं आहे, देवनागरी आणि मराठी अर्थ पण दिलेला आहे, जेणेकरून आपलं उच्चारण म्हणजे रीडिंग करताना उच्चारण पण परफेक्ट येणं गरजेचं आहे. तर आपण आता याचा सराव करूया. हॅलो म्हणजे नमस्कार, हाय, गुड मॉर्निंग. आता हे शब्दांचा अर्थ माहिती आहे त्यामुळे मी अर्थ वाचन करणार नाही, फक्त इंग्लिश वाचन करणार आहे. गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, गुड नाईट, हाऊ आर यू म्हणजे तू कसा आहेस किंवा तू कशी आहेस अशा पद्धती. आय एम फाईन, मी ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. वेलकम म्हणजे स्वागत आहे. त्यानंतर सॉरी, माफ करा. एक्सक्यूज मी, क्षमा करा, मला माफ करा. नाईस टू मीट यू म्हणजेच तुम्हाला भेटून आनंद झाला. त्यानंतर व्हॉट इज युअर नेम, तुझे नाव काय आहे. माय नेम इज रोहन, माझे नाव रोहन आहे. वेअर आर यू फ्रॉम, तू कुठून
किंवा कोठून आलास किंवा आलीस. त्यानंतर आहे आय एम फ्रॉम पुणे, मी पुण्याचा आहे. डेली रुटीन, दैनंदिन कामे. आय वेकअप अर्ली, मी लवकर उठतो. आय ब्रश माय टीथ, मी दात घासतो. आता हे सेंटेन्स मेकिंग फॉर्मेशन आपण उद्या बघणार आहोत, टुमॉरो आपण बघणार आहोत. आय ब्रश माय टीथ, मी दात घासतो. आय टेक अ बाथ, मी अंघोळ करतो. आता हे प्रेझेंट सेंटेन्समधील आहे. त्यानंतर आय गो टू स्कूल, आय आय इट ब्रेकफास्ट, म्हणजे मी नाश्ता करतो. आय गो टू स्कूल. आता ब्रेकफास्ट किंवा ब्रेकफास्ट फर्स्ट पण असं उच्चारण केलं जातं. आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो. आय गो टू वर्क, मी कामावर जातो. आय कम होम, मी घरी येतो. आय हॅव लंच, मी दुपारचे जेवण करतो. आय स्टडी, मी अभ्यास करतो. आय वॉच टी व्ही, मी टी व्ही पाहतो. आय इट डिनर, मी रात्रीचे जेवण करतो. आय स्लीप, मी झोपतो. त्यानंतर फॅमिलीमधील संभाषण. दिस इज माय फॅमिली, हे माझे कुटुंब आहे. दिस इज माय फादर, हे माझे वडील आहेत. दिस इज माय मदर, ही माझी आई आहेत किंवा ही माझी आई आहे. दिस इज माय ब्रदर, हा माझा भाऊ आहे. दिस इज माय सिस्टर, ही माझी बहीण आहे. आय लव्ह माय फॅमिली, मी माझ्या कुटुंबावर प्रेम करतो. आस्किंग क्वेश्चन. व्हॉट इज दिस, हे काय आहे. व्हॉट इज दॅट, ते काय आहे. वेअर इज द स्कूल, शाळा कुठे आहे. व्हॉट टाइम इज इट, किती वाजले. हाऊ मच इज दिस, याचे आन्सर पण आपण उद्या घेणार आहोत. फक्त आपण अशा पद्धतीने उद्यापासून प्रॅक्टिस असणार आहे. क्वेश्चन अँड आन्सर. फर्स्ट आपण त्याचं स्ट्रक्चर कसं असतं ते समजून घेणार आहोत. सेंटेन्स मेकिंग, वाक्य कसं बनवायचं आणि एकमेकांसोबत संभाषण कसं करायचं. उद्यापासून आपण त्याचं बेसिक ग्रामर अँड देन त्याचं कम्युनिकेशन अँड प्रॅक्टिस घेणार आहोत. हाऊ मच इज दिस, हे कितीचे आहे. व्हॉट आर यू लेटर, तुला उशीर का झाला. सॉरी, व्हॉट आर यू लेट, तुला उशीर का झाला. व्हॉट आर यू लेट, तुला उशीर का झाला. हु इज दॅट, तो किंवा ती कोण आहे. कॅन यू हेल्प मी, तू मला मदत करू शकतोस का किंवा शकतेस का. डू यू अंडरस्टँड, तुला समजते का. आणि रिस्पॉन्ड, समोरच्यानं देताना यस किंवा नो, ओके, गुड, व्हेरी गुड, नॉट गुड, आय डोंट नो, हे मला माहीत नाही. आय डोंट अंडरस्टँड, मला समजले नाही. प्लीज रिपीट, कृपया पुन्हा सांगा. प्लीज स्पीक स्लोली, कृपया हळू बोला. आणि आणखी पुढे बघणार आहोत बेसिक सेंटेन्सेस, याची प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे याच्यामध्ये काही एवढं ग्रामर येत नाही, फक्त जस्ट वर्ड्स येतात अँड सेंटेन्स येतात. मिनी सेंटेन्स, जसं कम हिअर, इकडे ये. समोरच्याला आपल्याला जर बोलायचं असेल तर आपण काय म्हणायचं, कम हिअर. आणि आपल्याला जास्तच विनंती करायची असेल तर समोर प्लीज लावायचं. प्लीज कम हिअर, कृपया इकडे या. प्लीज गो देअर, कृपया तिकडे जा. तर प्लीज आपल्यावर डिपेंड आहे की आपल्याला खूप आदराने समोरच्याला विनंती करायची आहे त्यासाठी. किंवा नॉर्मली जर आपण गो देअर म्हटलं तिकडे जा तर तेही आपण म्हणू शकतो. सिट डाऊन म्हणजेच प्लीज सिट डाऊन, बसा. म्हणजे एकदमच आपला आदरार्थी व्यक्ती असेल तर आपण काय म्हणतो त्याला, कृपया बसा. प्लीज सिट डाऊन आपल्यावर डिपेंड आहे, समोरचा व्यक्ती लहान आहे की मोठा. आपण समोरच्या लहान असेल आपण प्लीज सिट डाऊन, प्लीज न म्हणता सिट डाऊन, बस, अशा पद्धतीने. आणि मोठा व्यक्ती असेल तर कृपया म्हणजे प्लीज सिट डाऊन. प्लीज सिट डाऊन सर. सर आणखी लावायचं मोठा व्यक्ती यासाठी. स्टँड अप, उठ. प्लीज स्टँड अप सर, प्लीज कृपया उठा, अशा पद्धतीने. म्हणजे आपल्यावर डिपेंड आहे. प्लीज आणखी आदर व्यक्त करण्यासाठी लावायचा असतो. लिसन टू मी, माझे एक. प्लीज लिसन टू मी किंवा प्लीज लिसन टू मी सर, कृपया माझे ऐका सर, अशा पद्धतीने. आणि जर लहान असेल आपल्याच घरातील असेल तर लिसन टू मी, माझे एक. म्हणजे आपण जशा पद्धतीने बोलू, चिडून बोलू आपण लिसन टू मी, समोरचा ऐकत नसेल तर तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कशा पद्धतीने कम्युनिकेट करतात. लिसन टू मी, माझे एक. लुक ॲट मी, माझ्याकडे बघ. वेट फॉर मी, माझी वाट बघ. डोंट वरी, काळजी करू नको. टेक केअर, काळजी घ्या. सी यू लेटर, नंतर भेटू. सी यू लेटर, नंतर भेटू. लेट्स गो, चला जाऊ द्या. किंवा प्लीज लेट्स गो, कृपया चला जाऊ द्या.
फिलिंग्स अँड इमोशन्स, भावना व्यक्त करण्यासाठी. तर आपण जेव्हा आपल्या भावना व्यक्त करतो तर आय एम हॅपी, आनंदी आहे, म्हणजे ही आनंदी आपली ही भावना आहे. आय एम हॅपी, मी आनंदी आहे. आय एम सॅड, मी दुःखी आहे. आय एम अँग्री, मी रागावलो आहे. आय एम टायर्ड, मी थकलो आहे. आय एम हंग्री, मला भूक लागली आहे. आय एम थर्स्टी, मला तहान लागली आहे. आय एम स्लीपी, मला झोप येत आहे. आय एम फिलिंग गुड, मला बरे वाटत आहे. त्यानंतर शॉपिंग अँड मार्केट, खरेदी व बाजार करण्यासाठी. व्हॉट इज द प्राइस, किंमत काय आहे. आता हे सेंटेन्स काही मोठे पण आहेत, ते आपण नेक्स्ट टुमारो, उद्यापासून आपण काय करणार आहोत बघून घेणार आहोत. अगोदर सेंटेन्स मेकिंग, वाक्य कसं तयार होतं एक एक शब्द घेऊन, ते आपण उद्यापासून बघणार आहोत. फक्त बेसिक आज आपण बघून घेत आहोत, किंवा कारण फर्स्ट डे असल्यामुळे. इट इज एक्सपेन्सिव्ह, हे महाग आहे. इट इज एक्सपेन्सिव्ह, ओ इट इज एक्सपेन्सिव्ह. इट इज चीप, हे स्वस्त आहे. आय वॉन्ट धीस, मला हे हवे आहे. गिव्ह मी वन, मला एक द्या. गिव्ह मी वन, गिव्ह मी टू, मला दोन द्या. अशा पद्धतीने. प्लीज गिव्ह मी वॉटर, कृपया मला पाणी द्या. प्लीज गिव्ह मी वॉटर, कृपया मला पाणी द्या. हाऊ मच, म्हणजे किती. नेक्स्ट टेलिफोन किंवा व्हॉट्सअपसाठी हॅलो, व्हॉट इज दिस, कोण बोलत, हू इज दिस, म्हणजे कोण बोलत आहे. व्हॉट इज दिस म्हणजे हे काय आहे. तर हू इज धिस, कोण बोलत आहे किंवा कोण आहे, अशा पद्धतीने. धिस इज रोहन, मी रोहन बोलत आहे. किंवा धिस इज रोहन, मी रोहन आहे, अशा पद्धतीने. म्हणजेच हा रोहन आहे, स्वतःविषयी सांगत असताना. कॅन यू स्पीक टू प्रिया, मी प्रियाशी बोलू शकतो का. कॅन आय स्पीक टू प्रिया, कॅन आय स्पीक टू प्रिया, मी प्रियाशी बोलू शकतो का. कॅन, कुड, शुड, हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आहेत, ते आपण नेक्स्ट पुढे बघणारच आहोत. 1 मिनिट प्लीज, 1 मिनिट कृपया. कॉल मी लेटर, नंतर फोन करा. कॉल मी लेटर म्हणजे समजा आपण बिझी असेल. आय एम बिझी, प्लीज 1 मिनिट, आय एम बिझी नाव. कॉल मी लेटर, मी आता बिझी आहे किंवा व्यस्त आहे, नंतर मला फोन करा. आय विल मेसेज यू, मी तुला मेसेज करेन. समजा व्हॉट्सअप असेल किंवा फोनवरती असेल संभाषण. आय विल मेसेज यू, मी तुला मेसेज करेन. सेंड मी द ॲड्रेस, मला पत्ता द्या किंवा मला पत्ता सेंड करा. क्लासरूम, वर्गातील वाक्य. मे आय कम इन, मी आत येऊ का. मे आय कम इन सर, आपण लहानपणी हे शिकलेलो आहोत. मे आय कम इन सर, मी आत येऊ का सर, अशा पद्धतीने. कॅन आय आस्क अ क्वेश्चन, मी एक प्रश्न विचारू का. कॅन आय आस्क अ क्वेश्चन, मी प्रश्न विचारू का. आय हॅव अ डाऊट, मला एक शंका आहे. प्लीज एक्सप्लेन अगेन, कृपया मला सांगा. प्लीज एक्सप्लेन अगेन, कृपया मला म्हणजे पुन्हा सांगा. आय एम रेडी, मी तयार आहे. आय एम रेडी, मी तयार आहे. नेक्स्ट आहे आय एम नॉट रेडी, मी तयार नाही. आय एम नॉट रेडी, मी तयार नाही. काही सरावासाठी प्रॅक्टिस एक्सरसाइज. ट्राय टू स्पीक दीज सेंटेन्सेस अलाउड एव्हरी डे, हे वाक्य रोज मोठ्याने बोलण्याचा सराव करा. टुडेज प्रॅक्टिस, आजचा सराव आहे. आय एम हॅप्पी टुडे. वेअर इज माय बुक. प्लीज गिव्ह मी वॉटर. आय गो टू स्कूल एव्हरी डे. माय नेम इज संतोष. हाऊ आर यू. आता जे मी इथं वाक्य दिलेले आहेत, हे फक्त एवढेच नव्हे तर आतापर्यंत आपण जे शिकलो आता हे वाक्यांची प्रॅक्टिस, याची तुम्हाला काय करायची, प्रॅक्टिस करायची. आज खूप शिकलो त्या मानाने हे उद्या घ्यायला पाहिजे होतं, पण डेली आपलं 1 तासाच्या आसपास लेक्चर होणं गरजेचं असल्यामुळे आपण हे घेतलेलं आहे. आणि आता याचे नोट्स म्हणजे हे जे PDF आहेत हे ग्रुपला शेअर करेन मी, अँड व्हिडिओजसुद्धा मी ग्रुपला शेअर करेन. सो टुडे क्लास इज फिनिश्ड. We will meet again tomorrow. Thank you everyone.